आज आपण गावाकडच्या पद्धतीने एकदम झटपट असा चिकन रस्सा बनवणार आहोत। ह्याला जास्त वेळही लागत नाही आणि झटपट आपला तयारही होतो आणि खायलाही एकदम टेस्टी लागतो। यामध्ये आपण जास्त मसाले यूज न करता कमी मसाल्यामध्येच गावाकडच्या पद्धतीने आपण हे चिकन बनवून घेणार आहोत। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कमेंट आणि सबस्क्राइब करा। चला तर मग आता सुरुवात करूया चिकन बनवायला। तर मी इथं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। यामध्ये पाव चमचा आपण हळद घालूया, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे मी इथं। हे आपण मिक्स करून घेऊया। आपण हे मॅरिनेशन केल्यामुळे चिकन एकदम टेस्टी लागतं आणि त्याचा कच्चा वास पण निघून जातो चिकनचा। त्यामुळे आपण हे मॅरिनेशन करून घ्यायचं। इथं मी सुरुवातीला दही घालायचं राहिलेलं, त्यामुळे मी आता दही घातलंय। आता हे दही पण आपण मिक्स करून घेऊया। इथं मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे। हे आपण चिकनला व्यवस्थित लावून घेऊया आणि हे लावल्यानंतर आपल्याला अर्ध्या तासासाठी चिकन ठेवून द्यायचं आहे। आपण हे आता असंच अर्ध्या तासासाठी ठेवणार आहोत। आता इथं मी मसाला तयार करायला घेते। मी इथं 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, त्याचे काप करून घेतलेले आहेत, ते आपण भाजून घेऊया। हे आपल्याला खोबरं थोडं भाजून घ्यायचं आहे। मी इथं खोबरं भाजून घेतलेलं आहे, ते आता काढून घेते आणि त्यामध्येच 2 कांदे मी स्लाइस करून घेतलेले आहेत, ते पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे। इथं तुम्ही 1 चमचा टाकून खोबरं भाजलं तरी चालेल। मी इथं तेल टाकलेलं नाही, असंच भाजून घेते। हे पण आता आपण काढून घेऊया आणि हे थंड करून आपल्याला ह्याची पातळ पेस्ट करून घ्यायची आहे। मी इथं पाणी टाकून पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपण एका कुकरमध्ये मोठी 1 पळी तेल घालून घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 तमालपत्र आणि 1 तुकडा आपण दालचिनीचा घातला आहे। आता ह्यामध्ये 1 मोठा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे, तो घालून घेऊया। हा आपल्याला कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटासाठी हा आपण कांदा भाजून घेणार आहोत। आता आपला कांदा हा हलका गुलाबी कलरचा भाजून झालेला आहे। तर आता ह्यामध्ये आपण खोबरं आणि कांद्याची बारीक पेस्ट केलेली ती घालून घेऊया आणि वरून आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घ्यायचे। इथं मी आलं लसूण पेस्ट होती, त्यामुळे खोबरं आणि कांदा बारीक करताना तिथं मी आलं लसूण घेतलेलं नव्हतं। तुमच्याकडे जर आलं आणि लसूणची पेस्ट नसेल तर तुम्ही खोबरं बारीक करताना त्यामध्ये आलं आणि लसूण घालून घ्या। ही खोबऱ्याची पेस्ट आपण चांगली भाजून घेऊया 2 ते 3 मिनिटासाठी आणि आता ह्यामध्ये आपण पावडर मसाले घालूया। इथं मी 1 चमचा चिकन मसाला घातलेला आहे, 1 चमचा धने जिरे पूड, 1 चमचा लाल मिर्च पावडर घातलेले आणि कांदा लसूण मसाला मी इथं 2 चमचे घातलेला आहे। तुम्ही कमी जास्त करू शकता आणि कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही मिरची पावडर जास्त वापरू शकता। हे मसाले आपण 3 ते 4 मिनिटांसाठी कमी गॅसवर चांगले भाजून घ्यायचे आहेत। आता आपला मसाला पण सुटायला लागलेला आहे आणि त्याला तेल पण थोडं थोडं सुटलेलं आहे। तर आपण आधी इथं वरून कोथिंबीर घालून घेऊया आणि मसाला एकदा परतवून घेऊया। आता ह्यामध्ये आपण चिकन घालून घ्यायचं आहे। आता आपण हे चिकन सुद्धा 2 ते 3 मिनिटांसाठी चांगलं मसाल्यामध्ये परतवून घेऊया। इथं मी एकदम मिक्स करून घेतलेलं आहे चिकन। आता ह्यामध्ये आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे त्यानुसार आपण पाणी घालून घ्यायचं आहे। आपल्याला हे तर पाणी सुद्धा गरमच वापरायचं आहे, त्यामुळे टेस्ट आहे अशीच चिकनची राहते। इथं मी चिकनमध्ये चांगलं पाणी घातलेलं आहे गरम करून आणि मसाले पण मिक्स करून घेतलेले आहेत। आपण वरून चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला ह्याची 1 शिट्टी करून घ्यायची आहे।
इथं आपल्याला चिकनची एकच शिट्टी करायची आहे, कारण आपलं चिकन लवकर शिजतं त्यामुळे. आता मी इथं कुकरची एक शिट्टी देऊन घेतली आणि कुकर थोडा थंड करूनही घेतला आहे. आता आपलं चिकन तयार झालेलं आहे आणि आपलं चिकन एकदम छान शिजलेलं असं आहे. आता तुम्ही हे सर्व करू शकता. आणि अजून तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर तुम्ही इथं पाणी गरम करून त्यामध्ये ॲड करू शकता. आपलं हे चिकन गावाकडच्या पद्धतीने एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने चिकन आपलं तयार झालेलं आहे. तर तुम्ही हे बाजरीची भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर सुद्धा एन्जॉय करू शकता.